आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि झटपट तयार होणारा चपाती पिझ्झा। घरात तयार असलेल्या चपात्यांपासून आहे ना तुम्ही हा पिझ्झा अगदी 10 मिनिटात बनवू शकता। नमस्ते, मी पल्लवी, सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आपण इथे काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 2 गाजरे चॉप करून घेतलेले आहेत बारीक। इथे कॉर्न मी एक आहे ना असं उकडून घेतलेले आहे पाण्यात हळद आणि मीठ टाकून। इथे मी अशी चौकोनी पीसेस करून घेतलेले आहे शिमला मिरचीचे, हे पण 2 शिमला मिरचीचे पीसेस आहेत। 2 टोमॅटो मी आतला गर काढून आहे ना असं छान असं चौकोनी ह्याचे पीसेस करून घेतलेले आहेत। इथे कांदा पण आपल्याला तसाच लागणार आहे। इथे आपण कांदे पण आहे ना अशी चौकोनी मोठ्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहेत, कारण पिझ्झा बनवण्यासाठी ना आपण जेव्हा बाहेरचा खातो तेव्हा असंच त्याला सगळं चिरलेलं असतं। आता इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि पिझ्झा सॉस घेतलेला आहे। आपल्याला इथे मोझरेला चीज आणि चीज स्लाइस लागणार आहे। चीजने काय होतं ना पिझ्झा हा चवीला खूप छान होतो आणि मुलांना छान आवडतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना आता आपल्याला आधी केचप लावून घ्यायचं आहे। काय झालं होतं ना स्वयंपाक हा लवकर केला होता आणि मुलं उशिरा आले आणि मुलं आल्यावर म्हटले आम्हाला नकोय चपाती, मग त्यांना काहीतरी असं वेगळं छान खायचं होतं। मग मी त्या चपातीचं त्यांना आवडीचं असं मी पिझ्झा करायचा ठरवला आणि हे शूट करायचं नव्हतं पण अचानक ठरलं हे शूट करू आपण, म्हणून मी ते दाखवत आहे। आता इथे आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। इथे ना आता आपल्याला स्लाइस आहेत ना जे चीजचे स्लाइस असतात ते असे मी तुकडे करून थोडे थोडे घालून घेते, लावून घेते याला मी। पिझ्झा बेसपेक्षा ना चपातीचं पण असं छान असं होतो आणि हेल्दी आहे तो शेवटी। यावर ना आता मी थोडंसं पनीर हे खिसून घेते, छान लागते चव आणि पनीरमध्ये प्रोटीन आहे म्हणून मुलांसाठी ते चांगलंच आहे। आता यावर ना आपल्याला सगळे जे भाज्या चिरून घेतलेले आहेत ना आपण त्या सर्व घालून घ्यायचे आहेत। इथे मी बारीक चॉप केलेला आधी गाजर घालून घेते, भरपूर घालून घ्यायचं आहे, भाज्याने चव खूप छान लागते। ते आपण आहे ना स्वीटकॉर्न घालून घेऊया। उकडलेले स्वीटकॉर्न आहेत ना हे छान असे दाताखाली आले ना छान लागतात। आता कांदा आपण असा सर्वीकडे कांदा घालून घेऊया आपण। जशी पाहिजे तशी तुम्ही डिझाईन करू शकता किंवा जितक्या पाहिजे तुम्ही तितक्या भाज्या घालू शकता। शिमला मिरची करायची आपल्याला लावून घ्यायची अशी। मुलांना चांगलं दिसलं ना तर ते इंटरेस्टिंग होऊन खातात, त्यांना बाहेरच्या सारखं दिसला पाहिजे दिसताना पण। चिली फ्लेक्स पण तुम्ही वापरू शकता। छान असं आपण भाज्या सर्व ह्या घालून घेतलेल्या आहेत, स्प्रेड करून घेतलेल्या आहेत। आता सगळ्यात शेवटी ना आपल्याला भरपूर असं मोझरेला चीज घालून घ्यायचे, त्याशिवाय हा पिझ्झा तयारच होऊ शकत नाही। भरपूर असं आता आपल्याला चीज हे वरून खिसून घ्यायचंय। आता तव्यामध्ये ना आपल्याला ह्याला छान असं भाजून घेऊया, म्हणजे हे मेल्ट होईल छानपैकी। चला तर मग आपण तव्यावर ह्याला भाजूया। आपल्याला नॉनस्टिकचंच पॅन घ्यायचं आहे। आता या पॅनला ना आपण आधी थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे चपातीची चव येणे छान लागेल। आता यावर आपण जी चपाती रेडी करून घेतली होती ना ती आपण घालून घेऊया, हळूच ठेवायची अशी, आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान असं मेल्ट होईल चीज। 5 मिनिटं आपल्याला हे वाफेवर असं छान चपाती क्रिस्पी होईपर्यंत ठेवायची आहे, म्हणजे ते छान असं चीज हे मेल्ट होतं। तुम्हाला मी 5 मिनिटांनी दाखवते। छान असा आपला पिझ्झा हा रेडी आहे, तो पण चपातीचा, तुम्ही बघू शकता। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हा पिझ्झा बघून आहे ना मुलं तर नक्कीच खुश होणार आहेत, त्यांना खूप आवडतं। तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। छान असं आपण याला कट करून घेऊया। आवाजावरून तुम्हाला कळतच असेल चपाती किती क्रिस्पी झालेली आहे। तर मग तुम्ही बघू शकता आपला हा झटपट टेस्टी आणि घरगुती चपाती पिझ्झा हा रेडी आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला अजून बघायच्या असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।